शिवसैनिकांचं प्रेरणास्थान असलेल्या माँसाहेबांच्या पुतळ्यावर रंग उधळल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेले बघायला मिळाले होते। संवेदनशील अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली बघायला मिळाली होती आणि आपल्यासोबत या सगळ्याच गोष्टीवर बोलण्यासाठी किशोरी पेडणेकर ताई आहेत। किशोरी ताई, परिस्थिती जी आहे ती अतिशय संवेदनशील झाली होती, कारण माँसाहेब सगळ्यांचं प्रेरणास्थान आहे। आपण तिथे ममता दिन साजरा करता आणि अशाच ठिकाणी कोणीतरी रंग टाकला आणि एक खरं तर एक ती कृती आहे, ती कृती दिसून आली। काय गुणच सांगाल, काय भावना आहेत सध्या? ही कृती मनोरुग्णासारखी आहे। ही कृती जाणून बुजून सैनिक उसळून निघेल आणि ह्या मुंबईमध्ये विध्वंस कसा होईल ती होती। ह्या कृतीचा आम्ही धिक्कार करतो, अशा कृतीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही पोलिसांकडून अपेक्षा करतोय की ह्या खरं म्हणजे 2 तासात जो कोणी आहे आरोपी तो मिळाला पाहिजे होता, परंतु पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतायत हे अद्याप कळत नाहीये। आणि मुंबई पोलिसांवर कायम आमचा भरोसा आहे, पण आता तो भरोसा आमचा तुटतोय का? कारण ज्या मनोरुग्णांनी जाणून बुजून केलंय की त्याला कोणी करायला लावलंय, की त्याची वर्तमान काय आहे, त्याचा भूतकाळ काय आहे, या सगळ्या गोष्टीची ते निगडीत आहे आणि म्हणून अशा गोष्टीला छडा लागलाच पाहिजे। कारण सिंदूर जे आम्ही घर घर कुंकू, माझा देश माझं कुंकू, ते छेडल्यानंतर ही अशी गोष्ट घडत असेल तर नेमके केली कोणी ते कळलं पाहिजे। मला असं वाटतं की जसं जे अभियान तुम्ही राबवलं होतं ते खरं तर एक आंदोलन म्हणून तुम्ही ते त्या ठिकाणी राबवलेलं बघायला मिळालं होतं आणि दुसरीकडे अशा पद्धतीची कृती अवघ्या काही दिवसांमध्येच बघायला मिळते, त्याच्यामुळे नख लावण्याचा प्रकार केला का हा? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। काय जे कोणी केलंय त्याचा उद्देश आणि त्याची वर्तमान आणि भूतकाळ तो कळलाच पाहिजे, आम्ही मागतोय पोलिसांकडे। पोलीस तुम्हाला वाटतं की या सगळ्या व्यक्तीला शोधून काढतील? कारण सध्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुंबई पोलीस हुशार आहेत, अगदी खूप चांगल्या प्रकारे अनेक आणि गुन्हे तर हे तर अगदी सहज मिळू शकतं। बघूया, आता पोलिसांवरचा भरोसा। पण जी परिस्थिती जी आहे ती खरं तर हाताबाहेर जाण्याची शक्यता होती। अर्थात नेतृत्वाने कदाचित त्या संदर्भात सांगितलं नसेल किंवा आदेशही दिले नसतील, पण कुठेतरी हा उद्वेग दिसावा या निमित्तानं हा प्रकार होता का? संयमी नेतृत्व असल्यामुळे शिवसैनिक आधीपेक्षा आता जास्त सुज्ञ झालेत। त्यांना ह्या इलेक्शन यायच्या आधी जर अडकवण्याची काही हे असू शकतं का, या सगळ्या शक्यता आमच्या पक्षप्रमुखांनी बघितल्या असतील आणि म्हणूनच सगळ्यांना शांत राहण्याचे आदेश दिले। राज ठाकरे यांच्यासोबत तुम्हीही बोलणं केलं होतं। राज ठाकरे त्या ठिकाणी तत्काळ दाखल झाले। त्यांनी पोलिसांना अगदी कडक शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की 24 तासामध्ये हे शोधणं गरजेचं आहे। सीसीटीव्ही बद्दल पण त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं बघायला मिळालं। काय नेमकं बोलणं झालं होतं? राजसाहेबांनी अतिशय पोलिसांबरोबर प्रखर असा भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी म्हणाले सीसी कॅमेरे चालू आहेत का? आता हे पोलिसांचं यश अपयश होईल, कारण आपण सीसी कॅमेरे का बसवतो तर तत्काळ गुन्ह्याचा उलगडा व्हावा। मग तुमच्याकडे असे लोक नाहीत का, की तुमच्याकडे अशी एक यंत्रणा नाही का की चालू आहेत की नाही? जिथे मुख्य म्हणजे आमच्या स्वतः आमचे महासाहेब आहेत, प्रबोधनकरांचे आहेत, बाळासाहेबांचे आहेत, अनेक पुतळे आहेत, या सगळ्यांचं संरक्षण झालंच पाहिजे। मग तिकडचे असलेले सीसी कॅमेरे हे सीपी पासून सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। तुम्ही राज ठाकरेंबरोबर बोलत असताना देखील दिसून आला होता। माहिती विचारत होते ते मी त्यांना माहिती देत होते। पण एकूणच जसं तुम्ही सीसीटीव्हीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे, मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात देखील हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय, कारण मुंबई सुरक्षित आहे असं देखील म्हटलं जातं, पण जर शिवाजी पार्कचं एक मध्यवर्ती प्रार्थना स्थान सुरक्षित नसेल त्यावरती प्रश्नचिन्ह मोठा निर्माण झालाय आणि तो सरकारवर आणि पोलीसवर झालाय। आपण
बघतोय की मोठं प्रश्नचिन्ह खरं तर या एकूणच शिवाजी पार्कच्या प्रकरणामुळे सुरक्षे संदर्भातलं निर्माण झालं असल्याचा थेट आरोप या ठिकाणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलेला आहे. राज ठाकरे यांनी देखील आढावा घेतलेला आहे, संबंध परिस्थिती जाणून घेतलेली आहे. राज ठाकरे यांनी देखील सीसीटीव्ही संदर्भात आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली असल्याचं या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरापर्सन विक्रम सवय, देही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.